नमस्कार मंडळी, जय शिवराय. स्वागत असं तुमचं सगळ्यांचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मंडळी, आजचं ब्लॉग आपण संध्याकाळी चालू करतो, त्याच्यामुळे सगळ्यांका शुभ संध्याकाळ. तर मी आता पायऱ्यात पोचलो आहे. तर पायऱ्यात पोचल्या मी आता थेट मांगराकडे जाते. आमच्या तिसरसून माका आणूची असं शेणी. तर मी शेणी किती आणते ह्या तुमका पुढे समजतला. तर चला मग पहिल्यांदा आपण मांगराकडे जाऊया. वाटेची काज असा ते काय बघा, मोहूर इल्लेला आणि या बारीक फक्का इल्लेला ही गौरी काकांची काज असा. आमची नाही, आमची तडेवरती हा बारीक बारीक फक्का इल्ली आहे ती बघा. आणि आमचा आंबो हा आता म्हणजे ह्यो पायरीचा आमचा आंबो होतो, आमचं वाट्याचं होतो चौघांमधचं. पण तो अर्ध पडत तो पूर्ण मेलेलो. पण मंडळी तो मराने आता त्याला एक फांदी रवलेली, त्याला पालवी इल्लेली आणि तो आता या काही वर्षांमध्येच बघा कसलं फुललं आता. तर पहिल्यांदा शेणी भराया, जी आपण परड्यात भरायची असं शेणी. त्याच्यानंतर ती शेणी कित्या भरताय तर मी तुमका सांगताय. मम्मी असा खाली परड्यात शिपता तोपर्यंत ती. तर मंडळी बऱ्याच दिवसांनी मांगराकडे इल्याला शांतपणे मस्तपैकी पक्ष्यांचं ना किलबिलाट ऐकत गावलो. तर मांगरात नाही शेणी मम्मीने सांगलं की पडियत असं तसा. तर बघते पडियत किसर असत ते. तर ह्या पिशव्यात शेणी लागतात, म्हणजे ही आमची ढोरांची होती, ही गव्हाने हडसून मांगर. तर ह्याच्यात ह्या पिशव्यात असं शेणी मी घेतो आहे शेणी आणि खाली जात आहे. तर मंडळी शेणी घेतले 2. आता हे घेऊन जाऊया खाली आणि बघूया काय मम्मी करतली आहे शेणींचा आणि कशासाठी याचा आम्ही वापर करतलो होतो त्याचा. आणि मम्मीकडे ह्या करूक घेता मशेरे तयार करूक घेता, त्याच्यासाठी लागतले शेणी. आता आम्ही तिथे जात आहे आणि तुमका सांगताय कशी मशेरी करतात. ते बऱ्याच जणांका माहीत पण असतं, मी पहिल्यांदाच ह्या बघताय. तर मम्मीने शेणी गेल्या वर्षी जात आहे. हो, छान सुक्या जमवचं लागतं. हे शेणी होते ते आता काय मशेरी घातल्यानंतर काय जातं म्हणजे व्यवस्थित वाढवता. हो, उलीक आणि कळिंग नांग शक्यतो भाजलेली मशेरीच घालूची लागतं शेणाची. होय का? तर आता काय आग वगैरे करतलं आता आग घालू काही शेण जाळू काय बरं काळी जाऊ काही मशेरी पूर्ण शेण जळता नाही वाईट जळाव काही पाणी मारू काय. आता काय येते तुमका आता आग घालते नाही. तर असे छोटे छोटे तुकडे करून घेतले नाहीत मम्मी शेणीचे. तर मम्मी या मेरेचाच करार काढून घेता आग पटकन पेटा को येऊन. तर मंडळी मम्मीनं आग घातलेली आहे. ह्या आता व्यवस्थित बरा जळा व्हाय सगळा सोय. आम्ही उन्हाच्या ह्याच कारणासाठी येलो की निमराची पटकन आग लागता, शेळाची लागणार नाही. जळलेला असा म्हणजे जो पिडो होतो तो जळला आणि शेणी ह्या साईडची रवली होती तेंका म्हणत आपणच थोडी थोडी आग जवळ येऊन लागतली या. तर मंडळी बऱ्यापैकी आपली शेणी ज्यासाठी जळलेली असा ही बघा. निमराची जर आग लवकर पेटता आणि ही मशेरी घातल्यामुळे ना एखाद्या म्हणजे कलिंगण ऊल किसला पण रोग असल्यानंतर त्याची वाढ पटकन होता आणि चांगली होता. म्हणजे खत सेंद्रिय खत वापरण्यापेक्षा आपण शेणी गोवर हे सगळ्या गोष्टी घालून ना चांगला पीक घेऊ शकतो. तडे ना म्हणजे त्याची राखही जाता का म्हणे अजिबात, तर नाही तर रका जातली जास्ती जळता का म्हणे. तर मम्मी डुरक्यास सुने बघा पाणी आणता. तर मम्मी पाणी घेऊन येल्या डोरक्यासून. तर अशा प्रकारे पाणी ओतू काय की ती शेणी जी असता ना ती सगळी जळता कामाने धूर जाता कामाने. मी आता आतमध्ये पाणी ओतल्या ना, तर जेव्हा पाणी ओतताना तेव्हा त्याच्यासून असे ना ऊब अशी येऊ काय पटकन. आणि ही जी शेणी जी जळली आहेत ना त्यांची राख होता कामाने, कारण की अर्धवट शेणी जाळ काय जेणेकरून आपण तो काळो कलर शेणाचं गावाक होयो मशेरी टाईप. म्हणजे तुम्हाला माहीत असेल ना सगळ्यांका मशेरी. हे का अजून काय नाव असा कवरसून काजळी उतला जाता, चौकळी काजळी उतला जाता. तरी बघा अशा प्रकारे काळी जाऊ काय. आता हे झोडू काय आता झोडू काय मम्मी आता झोडता
आणि त्याच्यानंतर आपण ती परड्यात घालू काही थंड झाला काळी- घालू काही, गरम गरम हां, घालता नाही. काळी झाल्यामुळे का काजळी असा उरला आता आणि मशिरी असा उरला आता. तर मम्मी झोडपून घेता. हे आता घालता नाही, ठेवू काही, फाल्या घालू काही, ते घालू काही. व्हिडिओ चालू हा. तर मम्मीने पाणी भरून घेतलं आणि आता झोडपून घेता. बघा मशिरी सारखीच झालेली आहे म्हणते का, मशिरी म्हणतात. ती जी तयार करतो ना ती गरम गरम घालता कामा नये, थंड झाल्यानंतरच ती घालू काही. ह्याच्यामुळे मम्मी पिकाची वाढ वगैरे व्यवस्थित जास्त होता ना, हो. त्याच्यामुळे त्यामुळे ह्याच्या पिकाची वाढही चांगली होतं. बघा खत वापरण्यापेक्षा आपले जे अगोदर जे म्हणजे आजी आजोबाच्या कारकिर्दीची जे लोक होती, आपल्या आजोबा पणजोबा पणजी वगैरे, ते जे सगळी कामं करीत ना, पहिली जी जुनी पिढी होती ना, त्यांचं जर आपण फॉलो केलं म्हणजे ती जसं तसं केलं ना, तर आपणाक खताशिवायचा चांगला पौष्टिक आपणाक ना पालेभाज्या शेतातले सगळे भाज्या असतात, परत धान्य आणि खाऊक गवताला. पण आता दुनियाच चालली आहे सगळी खतावर, त्याच्यामुळे आता आपणही काय बोलावं शकणार नाही. डाळी मस्तपैकी तोपर्यंत मम्मी आणि मी एक अर्धा तास बसलो, जरा विश्रांती घेतलं विसर. आणि आता मी डब घेतला आहे. मशिरी आपली थंड झालेली असा, तर ती मुरडून घेऊची लागतात. तर मम्मी ती मुरडता मी तुमका दाखवते, मग भरून आपण घेऊन बारीक जायची पीठ असा कशी करून घेऊ? कलिंगणाकडे. मम्मी सर याकरता मुरडून घेता म्हणजे पीठ कशी जाऊ काही ना. बारीक झाली काय बरी आपली. तर मंडळी मशिरी थंड झाल्यानंतर ही बघा अशी बारीक मळू काही. बघा मम्मीने त्यांना मुरडल्या ना. असं आपण बिना खताचं खाल्लं तर आपल्या आरोग्यात पण बरं असतं, म्हणून आपण असं हे शेणखतावर जास्तीत जास्त भाजीपाला वगैरे तयार करू बनवू. खताचा वापर न करता शेणखताचा वापर करू, मशिरी घालू काही, गोवर घालू काही. बरोबर. आपल्या ह्या शेण पण धुवू शकतो, उलीक असतं तर कुसक्या शेण असतं तर आपण धुवू शकतो. वांग्या का आपण कुसक्या शेणच घातलं. भरतोय आता. पहिल्यांदा आपण कलिंगणांका घालूया, नंतर उरवलेली उलीक घालूया. ती जी मशिरी केला ना ती घेऊनच येता. तत्पूर्वी मी तुमका कलिंगणाची रोपा दाखवत आहे, म्हणजे 3-6 डबरे असतात. तर आज मी प्रत्येक डबऱ्यातला दाखवते तुमका केदा रोप झाला. तर मम्मी तोपर्यंत मशिरी भरून घेऊन यायचं. तर या सगळ्यात पहिला असा ज्याच्यात एकच रोप इला, ह्या दुसरा ह्याच्यात 2 इली ती खूप लहान असत. आणि ह्या तिसरा तर मंडळी त्याची वेल आता काही दिवसांमध्येच ना, हे बघा डबऱ्याच्या बाहेर येतली 2 इली त्याच्यात रोपा. आणि 3 नंबरचं डबरू ज्याची की 1, 2, 3 हे पण आता लवकर 2 वेली बाहेर पडतल्यात. आणि ह्याच्यात पण 3 रोपा इली आहेत, ह्या एक मोठा असा आणि एकदम सगळ्यात शेवटचा. ह्याचे पण हे बघा ही एक वेल बाहेर पडतलो, ही एक. ह्याच्यात 5 इलेली असत. आणि आपल्या आईसाहेब पण इलेले असत. तर मशिरी घालता पहिलं कराड काढला, नाही तर कराडच खायचं मशिरी. होय ना, कराड काढला काय म्हणजे, नाही तर कराड बरा जाताला मशिरी घालतो. होय काय. तर मंडळी मशिरी घालूच्या आधी ना बिरकून घेऊया आपण. तर बघा सगळ्यांका व्यवस्थित बिरकून घेतलेला. मम्मी आता घालता ह्याच्यावरती शिपाक होया काय मग. तर आपण मशिरी घातल्यानंतर शिपाक होया. तरी किती दिवस लागतात मम्मी अंदाजे आपली कलिंगणा येऊ? कलिंगणा काय अजून महिना फेब्रुवारी येणार. फेब्रुवारी संपल्याशिवाय तुझी काय कळंगणा लागणार. गिरोबाग पण नाही ना, नाही नाही. म्हणजे मार्च होळी बिळी करून. तर मम्मीच्या अंदाजानुसार होळी वगैरे करून आपली कलिंगण असतले. आणि आता सध्या ना कोकणातले जे रानमेवे असतात ना ते लागाक चालू झाले असेल, होय की नाही मम्मी. तर आज आम्ही येतानाच पायऱ्यात येतानाच दिसले करण्याच्या झाडांका फुला ये होती. परत आंब्याच्या झाडांका मोहर येऊन छोटे छोटे आंबे इले असत. काजीच्या झाडांका तर काजी पण इले, त्या दिवशीच्या ब्लॉगमध्ये आपण बघितलो. पण फणस मात्र काय बघू नाही. तर मम्मी फणसाची भाजी पण केली जाताना एक. हो. तर सध्या आपण फणसाची भाजी करू गावाक शकता, कारण की ते फणस जे असतात ना त्याची भाजी जून असता कामाने करता कामाने. तर जमलास तर उद्या आपण घेऊन येऊया ती रेसिपी फणसाची. त्या व्हिडिओमध्ये मी तुमका सविस्तर सांगते ती भाजी. जर आमका फणस गावलो तर कोवळो, कारण की फणस पण कसं कापो रसा असे 2 प्रकार असतात. तर कापायची बरी जातं, रसायची बरी जातं. माका तर काय माहिती नाही, मम्मीक विचारून उद्याच्या दिवसाक नियोजन करू ह्या.
त्या फणसाच्या झाडाच्या भाजयेचा. लवकरच तो व्हिडिओ घेऊन येतो मी. तर आता ह्यांका सगळ्यांका मशारी घातलं बघा. तर मशारी घातल्यानंतर मम्मी ह्यांका शिजता. तर मशारी घातल्यानंतर मम्मी अशी पान घेता. एकदा कधी डबऱ्यातून हे वेल बाहेर पडतात ते बघू. तर हे बघा उली पण मम्मी मशारी घातल्या ना. तर आता फटाफटा ऊल सुद्धा आम्ही शिपान घेतो. भाऊने आपली शिपान घेतल्या ना. तर मंडळी आमची मशारी वगैरे घालून झालेली. आता आम्ही घराकडे जातो. आता आपण डायरेक्ट घराकडे गेल्यानंतर भेटाया. तर मंडळी आता सखीबरोबर थोडा वेळ खेळा मी घरात येईल आणि आता आमची रात्रीची जेवणाची तयारी चालू होते. तर आज आमच्याकडे जेवणात काय असतं आताचा भाकऱ्या जर असतात पण आज कसली भाजी आहे ती आपण बघूया. तर मग मी चाय ठेवतो. आजन घेतल्यानंतर ही चर्चा आहे. तर मंडळी आज एक आनंदाची गोष्ट असा आज माझे आत्ता इंस्टाग्रामला 30,000 फॉलोअर्स कंप्लीट झालेले असतात. तर थँक्यू सो मच तुमच्या सगळ्या सहकार्यांचा. आता जसे इंस्टाग्रामला तुम्ही मला सपोर्ट करताना तसं यूट्यूबला पण करा. यूट्यूबला पण लवकरात लवकर 30,000 आपले सबस्क्रायबर होऊन देच. तर खरोखर आज माझ्यासाठी खूप आनंदाचा दिवस असा. 10 फॉलोअर्स 100 फॉलोअर्स असं टप्पो करीत करत आज मी 30 नंबर गाठलेला असेल. अजूनही आपण खूप आपला इंस्टाची फॅमिली तयार करूची असं असंच मला सहकार्य करत राहा. मनापासून धन्यवाद व्यक्त करतो तुमचा सगळ्यांचा मी. तर आज आम्ही रात्रीची जेवणा करतो वांग्याची भाजी आणि भाकरी. तर मम्मीना वांगी चिरून घेता. वांगी कधी ना चिरताना ना पाणी टाकू का नाही तर ती काळपट पडतात. तर ही आमच्या परड्यातली वांगी असत. आता भाजी सगळी आपण केलेलीच खाऊ काही विकत नाही. चुलीवर ठेवून दाखव काटून. मंडळी वांग्याची भाजी आणि भाकरी रेडी झालेली आहे. मी जेवण घेतो. तर मंडळी मस्त आज वांग्याची भाजी आणि भाकरी तांदळाची. तर जेवण घेते. चला तर मंडळी आजचे ब्लॉग मी असंच एंड करते. व्हिडिओ कसं वाटलं कमेंट करून नक्कीच सांगा. भेटाय लवकरच एक नवीन व्हिडिओ घेऊन आपल्या चॅनलवरती. चॅनल जर कोण नवीन असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत बाय बाय टेक केअर काळजी घ्या.